आता शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी, राज्यातील शेतकऱ्यांना 53,727 कोटींची भरपाई मिळणार आहे। तर जो कोरडवाहूचा आमचा शेतकरी आहे यांना हेक्टरी 18,500 रुपये मिळतील। जो आमचा हंगामी बागायती शेतकरी आहे त्याला 27,000 रुपये हेक्टरी मिळतील आणि जो आमचा बागायती शेतकरी आहे त्याला 32,500 रुपये हे हेक्टरी देण्याचा निर्णय केला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय आता घेतलेला आहे। पीक विमा भरपाई आता तात्काळ वितरण सुरू झाले आहे। मुख्यमंत्री साहेबांनी आता आदेश दिले आहे। जो काही थांबलेला पीक विमा होता, बऱ्याच महिन्यापासून शेतकरी बांधव पीक विम्याची वाट पाहत होते। जे काय रक्कम रखडली होती ती आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरण होत आहे। त्यामुळे आता शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची खुशखबरच आल्यासारखं झालं आहे। बघा शेतकरी बांधवांनो, आता शेतकरी वर्गाची चिंता दूर होत आहे, कारण की भरपूर दिवसापासून पीक विमा रखडलेला होता, शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आला नव्हता। परंतु आज मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्टपणे आदेश दिले आहे। फक्त 2 तासामध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता पीक विमा जमा होत आहे। सर्व तांत्रिक अडथळे दूर करून डीबीटी प्रणाली पुन्हा योगाने कार्यरत करण्यात आली आहे। त्यामुळे पहिल्या टप्प्यातील निधी आजपासून थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होऊ लागला आहे। या निर्णयामुळे अतिवृष्टी, गारपीट व ढगफुटीने प्रभावित भागांतील शेतकऱ्यांना मोठा आता निधी जमा होत आहे। शेतकऱ्याला आता श्वास मिळणार आहे, कारण की बघा भरपूर मोठा निधी आज सरकारच्या माध्यमातून वितरित होत आहे। पीक विमा रक्कम अनेक महिन्यांपासून प्रलंबित असल्याने शेतकऱ्याला कर्ज परतफेड, नवीन हंगामाची तयारी आणि दैनंदिन खर्च सांभाळणे कठीण होत होते। या परिस्थितीची गंभीरता लक्षामध्ये घेऊन शासनाने तातडीने तोडगा काढण्याचं काम आता केलंय, ज्यामुळे मदत आता शेतकऱ्याला मिळत आहे। वितरण प्रक्रियेला आज योग येत आहे। पहिल्या टप्प्यामध्ये ज्यांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत आणि ज्यांची माहिती शासनाच्या नोंदीत अचूकपणे नोंदवली गेली, अशा शेतकऱ्याला प्राधान्य दिले जात आहे। आज दिवसभरात मोठ्या प्रमाणामध्ये व्यवहार सुरू होत आहे। बँकेला यासाठी विशेष सूचना देण्यात आल्या आहे। शासनाचा उद्देश हा आहे की जास्तीत जास्त शेतकऱ्याला एकाच दिवसामध्ये आज लाभ मिळावा, म्हणजे की शेतकरी बांधवांनो बघा, जो काय पीक विमा होता तो तुम्हाला भेटलाच नव्हता, तो आज शासनाच्या माध्यमातून तुम्हाला मिळत आहे। मंत्रिमंडळाच्या अडीकडील बैठकीत पीक नुकसान आणि भरपाई या विषयावर विस्तृत चर्चा करण्यात आली। हवामानातील अचानक बदल, अनियमित पावसाचा पॅटर्न, गारपीट, ढगफूट, अनेक जिल्ह्यांमध्ये पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले। यामुळे लाखो शेतकरी आर्थिक अडचणीमध्ये आले। आज ज्या ठिकाणी शेतकऱ्याला पीक विमा मिळत आहे, परंतु शासनाने काही महत्त्वाच्या अटी घातल्या। त्यासोबत आज फक्त याच 12 जिल्ह्यामध्ये निधी जमा होत आहे। सरकारने सांगितल्याप्रमाणे आज 12 जिल्ह्यांची यादी जाहीर झाली आहे। जर या 12 जिल्ह्यामधील तुम्ही शेतकरी असाल तर तुम्हाला आज निधी मिळत आहे। अगदी एका मिनिटामध्ये आपण यादी देखील पाहून घेऊया। शासनाने जे काय गंभीर परिस्थिती आली होती, या परिस्थितीचा सर्वांगीण आढावा घेऊन एक स्वतंत्र मोठा आर्थिक पॅकेज आता मंजूर केला आहे। या पॅकेजसोबतच पीक विम्याची प्रत्यक्ष रक्कम मिळाल्याने शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यात आता मोठी मदत होणार आहे। ही मदत शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा आधार आता ठरत आहे। सरकारने मदत वितरणासाठी 3 टप्प्याची योजना आता आणली असून पहिल्या टप्प्यामध्ये 12 जिल्ह्याला प्राधान्य देण्यात आले आहे। आज या 12 जिल्ह्यामध्ये पीक विमा रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू होत आहे आणि उर्वरित राहिलेल्या जिल्ह्यांना दुसरा व तिसरा टप्पा जलद गतीने आता पुढे मिळणारच आहे। आणि जेव्हा कधी दुसरा आणि तिसरा टप्पा वितरण होईल, तुम्हाला सर्वात प्रथम आपल्या चॅनलवर कळवण्यात येईल। त्यामुळे लगेच आपल्या चॅनलचं बघा सबस्क्राईब आणि बटन आणि लाईक बटन या ठिकाणी दाबून टाका आणि बाजूची बेल नोटिफिकेशन घंटी
ऑलवरती सेट करा, म्हणजे की सर्वात महत्त्वाच्या न्यूज तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील. आता बघा, डीबीटी व्यवहारांना दररोज तांत्रिक मर्यादा असल्यामुळे काही ठिकाणी रक्कम जमा होण्यासाठी काही तास किंवा एक दिवस देखील लागू शकतो. म्हणजे की बघा, आता या ठिकाणी आपला व्हिडिओ कदाचित संपेल आणि तुम्ही म्हणणार आता 1 तास झाला परंतु आम्हाला काय निधी आलाच नाही. तर अजिबात चिंता करू नका, आज दिवसभरामध्ये कधी तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होऊ शकतो. म्हणजे की बघा शेतकरी बांधवांनो, निधी जमाच होणार, परंतु बघा रात्रीचे 12 जरी वाजलेले असू द्या किंवा या ठिकाणी बघा 2 का वाजलेले असू द्या, पण तुमच्या खात्यामध्ये निधी जमाच होत आहे. बघा सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे, निधी जमा होण्यासाठी आता तांत्रिक अडचणी कसल्याच प्रकारे येणार नाही. ही प्रक्रिया जलद गतीने आता सुरू होत आहे. जिल्हा अधिकाऱ्यांना प्रक्रिया जलद गतीने करण्यात यावी यासाठी स्पष्टपणे आदेश देण्यात आले आहे. शेतकऱ्याला शक्य तितक्या लवकर आता ही मदत त्यांच्या खात्यामध्ये आज मिळत आहे. आता पाहून घ्या, सर्वात महत्त्वाचं म्हणजे की शेतकरी बांधवांनो, पिकांच्या नुकसानीनुसार भरपाईचे दर वेगवेगळे ठरविण्यात आले आहे. भात, सोयाबीन, कापूस, मूग, तूर, उडीद, बाजरी आणि अन्य पिकांसाठी स्वतंत्र मार्गदर्शक तत्त्वे करण्यात आली आहे. नुकसानीचे प्रमाण 33% जास्त असल्यास शेतकऱ्याला पूर्ण निधी मिळणार, पूर्ण भरपाई मिळणार. 100% शेतकऱ्याचं नुकसान झालं अशी नोंद करण्यात येणार. म्हणजे जर तुमचं 33% जरी काय नुकसान झालं असेल तरी पण सरकारच्या माध्यमातून तुम्हाला 100% निधी आज तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे. बघा, भात पिकाच्या नुकसानीचा राज्य सरकारने विशेष उल्लेख केला आहे. काही भागामध्ये पावसाच्या जोरदार तडक्यामुळे भात शेती उद्ध्वस्त झाली आहे. त्यामुळे भात उत्पादक शेतकऱ्यांना सर्वाधिक मदत देण्याचा निर्णय शासनाच्या माध्यमातून घेण्यात आला आहे. तसेच सोयाबीन आणि कापूस उत्पादकांनाही दोन्ही सरकारकडून केंद्र सरकार व राज्य सरकार मिळणारी मदत एकत्रितपणे आता मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्याला आज मोठा आधार मिळत आहे. तूर, मूग आणि उडीद या कडधान्याच्या उत्पादनावरही मोठा परिणाम झाल्याने विशेष हिसाब करून निधी आता शेतकऱ्याला मिळत आहे. परंतु शेतकरी बांधवांनो बघा, फक्त 12च जिल्ह्यामध्ये आज वितरण होणार. त्यामुळे यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ अजिबात बंद करू नका, कारण काही शेतकरी अर्धवट व्हिडिओ पाहतात आणि या ठिकाणी त्यांना स्पष्टपणे समजत नाही की नेमकं निधी केव्हा जमा होणार आहे, किती वाजता जमा होणार आहे आणि निधी जर जमा नाही झाला तर नेमकं काय करायचं, ही सर्व माहिती आपण व्हिडिओच्या पुढे आता पाहणारच आहोत. नुकसानग्रस्त भागांमध्ये विशेषतः विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे अहवाल स्पष्टपणे दिसते. त्यामुळे पहिल्या टप्प्यातील जिल्ह्यांमध्ये या भागांना अग्रमक देण्यात आला आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये भात आणि कडधान्य पिकांचे नुकसान झाल्याने त्यांनाही यादीमध्ये आता स्पष्टपणे बघा समावेश झाला आहे. जिल्हा अधिकाऱ्यांना 24 तासात बघा मॉनिटरिंग करण्याचे आदेश देखील करण्यात आले आहे. प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी राज्य सरकारने बँक अधिकाऱ्यांशी संवाद वाढवला आहे. जेथे नेटवर्क अडचणी आहे तिथे विशेष टीम पाठवून तांत्रिक समस्या सोडवण्यास सांगितले आहे. काही जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी होऊ नये म्हणून या ठिकाणी बँकांना शाखा अतिरिक्त काउंटर उघडण्यास सांगितले आहे. या सर्व उपाययोजनांमुळे निधी वेळेत खात्यामध्ये पोहोचणार असल्याचा विश्वास आता सरकारने दिला आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो, 12 जिल्हे पात्र ठरले आहे. 12 जिल्ह्यामध्ये तुमचं नाव यायला पाहिजे. बघा आता जो काय पुणे जिल्हा आहे बघा, या भागात अतिवृष्टी, सोयाबीन व बाजरी पिकांचे मोठे नुकसान नोंदवले गेले. त्यामुळे या देखील भागामध्ये आता निधी मिळणार. त्यानंतर अहमदनगर, वारंवार बदलत्या हवामानामुळे द्राक्ष बाग आणि ऊस शेती पिकाचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले. त्यामुळे आज शेतकऱ्याला निधी मिळत आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो, नाशिकमधील गारपीट, द्राक्ष, कांदा आणि भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये हानी झाली. बघा या ठिकाणी तिथे देखील आता निधी मिळणार. त्यानंतर सातारा आणि सांगली बघा ढगफुटी आणि मुसळधार पावसामुळे बघा आणि सांगलीमधील कृष्णा नदीच्या परिसरात पूर परिस्थिती निर्माण होऊन शेतीचे नुकसान झाले. म्हणजे की सातारा व सांगली जिल्ह्यांचा पण समाविष्ट करण्यात आला आहे. त्यानंतर
सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोल्हापूर मुसळधार पावसामुळे बघा भात शेतीला मोठे नुकसान सहन करावे लागले, त्यामुळे निधी मिळणार. सोलापूरमध्ये दुष्काळ परिस्थितीमुळे बाजरी आणि ज्वारी पिकांवर प्रतिकूल परिणाम दिसून आला, त्यामुळे येथे देखील निधी मिळणार. त्यानंतर धुळे अनियमित पावसामुळे कपाशी आणि मका पिके उद्ध्वस्त झाली, त्यामुळे निधी मिळणार. आता बघा जळगाव केळी व कापूस लागवडीला वादळी वाऱ्याचा तडका बसला. त्यानंतर परभणी सतत पडणाऱ्या पावसामुळे तूर आणि सोयाबीन पिकांचे नुकसान झाले. त्यानंतर उस्मानाबाद आणि लातूर बघा कोरड्या हवामानामुळे हरभरा आणि ज्वारी बघा यांचे देखील नुकसान झाले. लातूर पावसातील तफावतीमुळे शेतकऱ्याला तूर व मका पिकाला या ठिकाणी फटका बसला. आता या ठिकाणी बघा या 12 जे काही जिल्हे आहे, या 12 जिल्ह्यांच्या यादीमध्ये जर काय तुमचं नाव आले असेल तर आज तुम्हाला निधी मिळणार. त्यासोबत बँकांची यादी सरकारने स्पष्टपणे जाहीर केली आहे. शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यासाठी सहभागी बँकांची यादी आता जाहीर झाली आहे. जर या बँकांच्या यादीमध्ये तुमचं नाव आलं असेल तर आज सरकारच्या माध्यमातून तुम्हाला निश्चितच निधी मिळणार आहे. बघा बँकांची यादी देखील जाहीर झाली आहे. SBI बँक बघा, त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया बघा, HDFC बँक, ICICI बँक, ॲक्सिस बँक, कोटक महिंद्रा बँक, पंजाब नॅशनल बँक, इंडियन ओव्हरसीज बँक बघा शेतकरी बांधवांनो. त्यानंतर बडोदा बँक बघा, अशा महत्त्वाच्या बँके आहे ज्या बँकेमध्ये आज सरकारच्या माध्यमातून निधी जमा होत आहे. त्यानंतर बघा शेतकरी बांधवांनो बघा डीबीटी प्रणालीगत या ठिकाणी गती वाढवण्यासाठी या सर्व बँकांनी अतिरिक्त कर्मचारी नियुक्त केले आहे. म्हणजे की आज शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी जमा होत आहे. बघा पुढील काही तासांमध्ये लाखोंमध्ये व्यवहार आता होणार असून मदत या ठिकाणी गावोगाव शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे. आता शेतकऱ्याला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही, फक्त बँकांच्या व जिल्ह्यांच्या यादीमध्ये नाव यायला पाहिजे. ही होती अत्यंत महत्त्वाची बातमी. धन्यवाद.